हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात? मस्तच असणार। तर आज आपण रोज किचन मध्ये उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या नेहमी भांड्यांवरती झाकून शिजवाव्यात, त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेवर बरोबर निघून जाणार नाहीत। 2 धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी, त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही। 3 लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवावे। 4 सुकं खोबरं किसताना कडक जात असेल तर 1 तास पाण्यामध्ये भिजत घाल्यानंतर किसा। 5 थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावावा आणि गॅस जवळ ठेवा, पटकन दही बनते। 6 दुधाचा गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि विलायची घातल्यास दूध फाटते, त्यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर विलायची आणि जायफळ टाकावी। 7 सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडंसं लिंबू चोळा, त्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील। 8 लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळे आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही। 9 भजी करताना बॅटरमध्ये थोडंसं गरम तेलाचं मोहन टाका, त्यामुळे भजे कुरकुरीत बनतात। 10 रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्यांची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल। 11 दिवाळीचे उरलेले चकली, शेव आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठे बनवा। 12 कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्यांनी निवडून कापडामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। 13 आंब्याचे लोणचं जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बरणी उन्हामध्ये ठेवा, मग चांगल्या कोरड्या जागेत ठेवा। जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे असेल तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडेसे काढून घ्या, म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावी लागणार नाही। 14 दहीवडे बनवताना वाटलेल्या उडदाच्या डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात। 16 उकडलेली अंडी गरम असतानाच कधीच सोलू नका, काही वेळ थंड पाण्यामध्ये ठेवा, अशाने अंडे पटकन निघतात। 17 पावभाजी घट्ट होण्यासाठी तुम्हाला ज्या फळभाज्या आवडतात त्या टाकाच, परंतु त्यामध्ये दुधी भोपळा देखील बारीक तुकडे करून उकडून वापरा। पावभाजीची चव भन्नाट लागते आणि पावभाजी घट्टसर बनायला देखील मदत होते। 18 शेंगदाणे भाजल्यानंतर लगेचच त्याचा कूट करू नका, गरम शेंगदाणे असल्यामुळे शेंगदाणे कूट हा चिकट बनतो। 19 पास्ता गरम पाण्यामध्ये टाकताना त्यामध्ये थोडंसं तेल देखील टाका, त्यामुळे पास्ता मऊ आणि मोकळा होतो, बिलकुलही चिकट बनत नाही। 20 देवीला नैवेद्याची भाजी बनवताना सर्वप्रथम तेलामध्ये जिरे, लसूण, मिरचीची फोडणी देऊन मेथी पाणी न टाकता व्यवस्थित परतून घ्या। पूर्ण शिजल्यानंतर मीठ टाकून पुन्हा परतून घ्या, भाजी बिलकुलही कडू बनत नाही। तर मग ह्या होत्या आजच्या छोट्या छोट्या किचन टिप्स। तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला बिलकुलही विसरू नका। तसंच यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल किंवा कोणत्या विषयावरती आवडेल तो देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझ्या सर्व सुगरणींना याचा खूप मोठा फायदा होऊन जाणार आहे। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।